एकदा एक माणूस मेल्यावर वरती स्वर्गात जायच्या ऐवजी नरकात गेला. नरकात गेला की त्याला भीती वाटू लागली. आता माझं कसं होतंय की काय नाही की. तर त्याला काय केलं, यमानं नेलं आणि वरती नरकात ढकलून दिलं. तिथं गेल्यावर बघतोय तर काय, तिथं असे मोठे हॉलच्या हॉल दिसायला लागले त्याला. वेगवेगळे हॉल दिसायला लागले. तर वरती तिथं बोर्ड लिहिलेला आहे, अमेरिकेचा नरक. बघितला वाकून तर मध्ये सगळे अमेरिकेतले लोक लोक दिसत होते. थोडं पुढे गेला, तिथं जपानचा नरक. मध्ये वाकून बघितला त्या हॉलमध्ये, तर तिथं सगळे जपानी लोक दिसत होते. इकडं बघितला चीनचा नरक, सगळे चायनीज लोक दिसले. एका ठिकाणी बघितला एक मोठा हॉल होता. त्या हॉलच्या बाहेर भरपूर गर्दी दिसली आणि रांग लागलेली होती मध्ये जाण्यासाठी. आणि वरती लिहिलं होतं भारताचा नरक. मग त्याला माणसाला आश्चर्य वाटलं, अरे भारताच्या नरकाच्या बाहेर एवढी कसं काय गर्दी आहे. म्हणून ते तिथं गेलं. तिथं जाऊन त्याने विचारलं, बघतोय तर काय एवढी गर्दी. ते एका माणसाला विचारलं, इथे एवढी कसं काय गर्दी आहे. कसं आहे म्हणला, हे भारताचा नरक आहे म्हणला. तसं प्रत्येक देशाचा एक एक नरक आहे आणि त्या देशाच्या नरकामध्ये तिथला एक असतो सुपरवायझर. तो येतो आणि त्याला त्याच्या पापुण्याचा हिशोब करून त्याला शिक्षा देत असतो. मग त्या माणसानं म्हणलं, मग भारताच्या नरकामध्ये पण मग असंच होत असेल की. नाही म्हणला, भारताच्या नरकामध्ये पण एक सुपरवायझर आहे. ते कसं आहे म्हणला, त्याला भारतातली सवय लागून गेलेली आहे म्हणला. भारताच्या नरकातला सुपरवायझर पण भारतातल्या सारखाच आहे. येतो, कधी त्याला द्यावा वाटलं तर नरकातल्या लोकांना शिक्षा देतो, नाहीतर मग तसाच सही करून निघून जातो. म्हणून इथे एवढी गर्दी आहे.